नमस्कार, लिटल स्टारवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज महिला दिनही आहे आणि महाशिवरात्रही. तर दोन्ही दिवसाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिनानिमित्त आपण गुड नाईट स्टोरीज फॉर रेबेल गर्ल्स या पुस्तकाची माहिती करून घेणार आहोत. सोबतच शांता शेळके यांची एक कविता ऐकणार आहोत आणि महाशिवरात्रीनिमित्त महाशिवरात्रीची माहिती आणि गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. तर आज सुरुवात करूया महाशिवरात्रीच्या गोष्टीपासून. महाशिवरात्र प्रत्येक महिन्याची वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते, पण माघ वद्य चतुर्दशी ही महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी घरी अगर देवळात शंकराची पूजा केली जाते, बेल वाहिला जातो, दिवसभर उपवास केले जातात, शंकर भगवानाची जत्रा असते, महापूजा असते. ऋग्वेद काळी शिव हा रुद्र या नावाने ओळखला जात असे. रुद्र म्हणजे अतिशय सामर्थ्यवान. शिवाय अनेक वनस्पती असलेल्या हिमालयावर तो राहत असल्याने त्यास वैद्यराज व भक्तांची रोगापासून मुक्तता करेल असेही लोकांना वाटत असे. भगवान शंकराचे सर्वच भक्त आहेत. विविध वेदांमध्ये पुराणांमध्ये रुद्राबद्दल अनेक कथा आहेत. त्यांना वेगवेगळ्या नावांनी आपण संबोधतो. पर्वतावर राहतो म्हणून गिरीश, जटा बांधतो म्हणून जटाधारी, समुद्र मंथनातून निघालेले हलाहल पचवल्याने गळा निळा झाला म्हणून नीलकंठ, पण मुख्यतः कल्याण करतो म्हणून शिव व शंकर, आणि प्राण्यांवर दया माया आणि अधिकार असणारा पशुपती. पुराणात महाशिवरात्रीची अशी गोष्ट आहे की एक शिकारी जंगलात एका तळ्याजवळ झाडावर बसून शिकारीची वाट पाहत होता. शिकार न मिळाल्याने सबंध दिवस त्याला झाडावर बसावे लागले व उपवास घडला. सहज चाळा म्हणून तो त्या झाडाची पाने तोडून खाली टाकत होता. ते झाड बेलाचे होते. तो टाकत असलेली पाने झाडाखाली असलेल्या शिवलिंगावर पडत होती. संध्याकाळ झाली तेवढ्यात एक हरिणी पाणी पिण्यासाठी तळ्यावर आली. शिकारी तिला बाण मारणार तेवढ्यात ती म्हणाली, मला मारू नको, घरी माझे पाडस एकटे आहे, मी त्याला भेटून येते, मग मला मार. शिकाऱ्याने तिला जाऊ दिले. ती हरिणी कबूल केल्याप्रमाणे आपल्या पाडसासह पहाटे परत आली. तिचा प्रामाणिकपणा पाहून शिकाऱ्याला फार आनंद झाला. त्याने तिला व तिच्या पाडसाला न मारता सोडून दिले. या त्याच्या पुण्याने शंकर भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले. आकाशात जे मृगशीर्ष नक्षत्र दिसते त्याच्याशी या गोष्टीचा संबंध जोडतात. अशी ही महाशिवरात्रीची गोष्ट सर्वांना परिचित आहेच. तरी देखील काही लोकांना माहिती नसेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांपर्यंत आजच्या दिवसाची महती आपण पोहोचवूयात. तर आता आपण पाहणार आहोत आपल्या जागतिक महिला दिनानिमित्त गुड नाईट स्टोरीज फॉर रेबेल गर्ल्स हे पुस्तक. असे हे 100 महिलांची माहिती असणारे पुस्तक आहे. यामध्ये जगातील वेगवेगळ्या 100 महिलांच्या स्टोरीज एकत्र केल्या आहेत आणि 60 वेगवेगळ्या आर्टिस्टनी याच्यामध्ये पिक्चर्स काढलेले आहेत. आता पहा, एका पेजवर एक पूर्ण चित्र आहे आणि बाजूला एका पानावर प्रत्येक महिलेची थोडक्यामध्ये कथा सांगितलेली आहे. तिची स्ट्रगल, तिने काय केलं, कशी ती उभी राहिली याबद्दल या पुस्तकामध्ये माहिती देण्यात आली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामधील गोष्टी, माहिती आणि वेगवेगळ्या महिला, त्यांचे कर्तृत्व यांना आपण भेटतो. त्यामुळे हे पुस्तक नक्कीच प्रत्येकाच्या घरी असावे असं मला वाटतं. टू द रिबेल गर्ल्स ऑफ द वर्ल्ड, ड्रीम बिगर, एम बिगर, फाईट हार्डर अँड व्हेन इन डाऊट रिमेंबर यू आर राईट. हे वाक्य मला फारच आवडलं. यात तुम्ही बघू शकता अगदी माउंटेनियर, रायटर्स, डायरेक्टर, ॲक्टिव्हिस्ट, पॉलिटिशियन, पोएट, फॅशन डिझायनर, ॲस्ट्रॉनॉट, ॲक्टिव्हिस्ट अशा खूप साऱ्या महिला आहेत. आपल्या भारतातील देखील महिलांची नावं यामध्ये आहेत. जगातील वेगवेगळ्या महिलांची ओळख तुम्ही या निमित्ताने आपल्या मुलांना करून देऊ शकता. अगदी थोडक्यात छोटीशी माहिती असल्यामुळे खूप काही अवघड वाचल्यासारखं पण होत नाही. या पुस्तकाची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईनच. अमेझॉनची असेल, अमेझॉनवरून हे पुस्तक मी घेतलं होतं. नक्की पुस्तक वाचा. आजच्या निमित्ताने हे सुंदरसं गिफ्ट तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना दोघांनाही देऊ शकतात.
आता आपला तिसरा पाठ म्हणजेच शांता शेळके यांनी बालकविता संग्रहामध्ये लिहिलेली एक कविता. या पुस्तकाचं नाव आहे लपाछपी आणि यातील पहिलीच कविता आहे मैत्रीण हवी. लहान मुलांसाठी कविता असली तरी देखील प्रत्येक मोठ्या माणसाला देखील आपल्याला एखादी मित्र मैत्रीण असावा असं नेहमीच वाटत असतं. तर या सर्वांसाठी ही कविता. एक तरी मैत्रीण हवी, कधीतरी एकमेकांशी कडकडून भांडायला, मनामधली गुपिते सारी मोकळेपणी मांडायला. एकतरी मैत्रीण हवी, शाळेमध्ये एका डब्यात जेवायला, एकत्र बसून जेवायला, घासामधला अर्धा घास बाजूला काढून ठेवायला. एकतरी मैत्रीण हवी, रुसवा सोड आता म्हणून गळ्याची शपथ घालायला, झाडाखाली सावलीत बसून गुलुगुलू गोष्टी करायला. एकतरी मैत्रीण हवी, कधीतरी एकमेकांशी कडकडून भांडायला, मनामधील गुपिते सारी मोकळेपणी मांडायला. आजच्या या 3 वेगवेगळ्या गोष्टींचा एकत्रित असा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा आणि लिटल स्टारला भरभरून प्रेम द्या. सर्वांना पुनश्च एकदा जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.